आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरता 10 राज्यांमधल्या 37 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून 9 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. येत्या 16 मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध होत असून आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. विद्यमान खासदार रामदास आठवले यांच्यासह ज्येष्ठ नेते विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेतर्फे ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळाली आहे. विद्यमान खासदार शरद पवार यांनी मविआचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात पांढरी मासमापूर परिसरात तात्पुरत्या तळ्यातील पाणी प्यायल्यानंतर 51 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या बकऱ्या मासूम महिला बचत गटाच्या असून त्यांनी कर्ज घेऊन बकरी पालन व्यवसाय सुरू केला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून बकऱ्यांच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि वर्धा या 7 जिल्ह्यांमधील माजी सैनिकांसाठी नागपुरातील सुरेश भट सभागृहात 8 मार्च रोजी एका मेगा माजी सैनिक सन्मान संपर्क रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. माजी सैनिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि सेवा संस्था तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनेची प्रत्यक्ष माहिती प्रसारित करण्यासाठी हे आयोजन आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत वानखेडे मैदानावर सुरू आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 19व्या षटकात भारताच्या 6 गडी बाद 236 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.